पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता. कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी 50 खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी 50 खोके. मुरुड तालुक्यातील मिठेखार येथे झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रसंगाची पाहणी करण्यासाठी आमदार पत्नी मानसी दळवी घटनास्थळी पोहोचल्या असताना शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी त्या ठिकाणी 50 खोके असा उल्लेख केला. या वक्तव्यावर मानसी दळवी यांनी त्यांना जाब विचारला आणि त्यातून मोठा वाद निर्माण झाला. या घटनेचे पडसाद दुसऱ्याच दिवशी अलिबागमध्ये उमटले. आमदार पत्नी मानसी दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत चित्रलेखा पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. यावेळी दिलीप भोईर आणि राजा केणी यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी आणि महिला पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. दरडग्रस्त भागातील नागरिकांमध्ये या प्रकरणामुळे संतापाचे वातावरण असून राजकीय वर्तुळातही या वादामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना मानसी दळवी म्हणाल्या, दुर्दैवी प्रसंगी किमान वेळ, जागा आणि परिस्थितीचं भान ठेवून बोलणं आवश्यक असतं. मात्र चित्रलेखा पाटील यांनी असं वक्तव्य करून संवेदनशील प्रसंगात राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, हे जनतेला मान्य नाही. म्हणजे सातत्यानं जवळजवळ 4 दिवस अतिवृष्टी चालू आहे आणि त्याच्यामध्ये जमिनीचं भूसंकलन हे चालूच आहे. अशातलाच हा प्रकार आहे. मागील 2 वर्षी पाहता असाच प्रकार आणि त्यावेळेस पण आमदार साहेब नसताना मी स्वतः गेले. त्याच्यानंतर परत असाच प्रकार झाला, त्यावेळेस सुद्धा आमदार साहेब गेले त्याच गावामध्ये आणि मग हे सातत्यानं चालू असल्यामुळे त्यांची त्यावेळेस पर्यायी व्यवस्था केलेली त्या JSWच्या कॉलनीमध्ये. काल मला ज्यावेळेस फोन आला की असं झालेलं आहे, तर आमदार साहेब नसल्या कारणाने मी स्वतः तिथे व्हिजिटला गेली. गेल्यानंतर तिथे पाहिलं परिस्थिती, तर शासकीय यंत्रणा सगळी कामाला लागलेली. मग त्यामध्ये जिल्हा परिषदेचे THO, अलिबाग मुरुडचे, त्याचप्रमाणे तहसीलदार, कलेक्टर साहेबांचा सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग होता आणि पोलीस यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी हजर होती जातीने. प्रांत साहेब, तहसीलदार, त्याचबरोबर तलाठी सुद्धा हजर होते. म्हणजे अगदी शेवटचा अधिकारी सुद्धा होता. प्रामुख्यानं पाहिलं त्या महिलेला बाहेर ढिगाऱ्या घालून काढलं आणि एका शेडमध्ये ठेवलं होतं. आम्ही गेल्यानंतर आम्ही पाहणी केल्यानंतर परिस्थिती बेकारच होती. पण त्याच्यानंतर त्या ग्रामस्थांशी आम्ही चर्चा केली की तहसीलदारांचं असं म्हणणं होतं की मॅडम आपण यांना सांगून ती डेड बॉडी पोस्टमॉर्टमसाठी जाऊ दे, म्हणजे त्यांना तो शासकीय बेनिफिट मिळेल. बोलो ठीक आहे. मी ग्रामस्थांशी त्याप्रमाणे चर्चा केली. फक्त ग्रामस्थांचं म्हणणं होतं की JSW प्रशासनानं ज्यावेळेस आम्हाला मागच्या वेळेला रूम दिल्या, त्या रूम आम्हाला दिल्यानंतर आम्हाला ट्रीटमेंट चांगली दिली नाही प्रशासनाकडून. केव्हाही यायचं केव्हाही जायचं आणि चुकीचे शब्द वगैरे आम्हाला खूप त्रास दिला. म्हणून ठीक आहे आपण त्या पद्धतीने बोलू, प्रशासनाशी चर्चा करू. दुसरी गोष्ट म्हणजे मी तिथे आमदार साहेबांच्या वतीने हे आश्वासन दिलं की असं तात्पुरतं पुनर्वसन होण्यापेक्षा आपण कायमस्वरूपी जागा तुम्ही उपलब्ध करू, हे सांगा कुठे असेल तर. कलेक्टर साहेबांशी मी बोला, आमदार साहेबांना बोलायला सांगून आपण तेही कायमस्वरूपी पुनर्वसन करू. इथपर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या, ते तयार सुद्धा झाले. त्यावेळेस नंतर थोड्याच अवधीने मोहिते साहेब आले. अगोदर शिवसेनेची उबाटाची टीम तिथे आली होती, तेही पाहणी करायला आले होते. अगदी व्यवस्थित जवळजवळ 1.5 तास आम्ही त्या लोकांना समजून सगळं व्यवस्थित पार पाडलं. आणि मग अचानक चित्रलेखा पाटील तिथे आल्यानंतर त्या ज्या पद्धतीने आल्या, म्हणजे कसं असतं, आज त्या गावावर ही शोककळा पसरलेली. त्यांच्या गावातील एक वृद्ध महिला गेलेली, तिला बघायला सुद्धा जाण्याचं किंवा तिचं अंतिम दर्शन घेण्याचं सुद्धा त्यांनी मनोधैर्य दाखवलं नाही. उलट हे काय चाललंय, हे कसं चाललंय, हा भ्रष्टाचार आहे आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने म्हणजे प्रशासनावर कारवाई करा ह्या पद्धतीने ती तिथे वक्तव्य करत होती.
मी त्यावेळेस कसं ती वेळ ती चांगली योग्य नव्हती आणि ठिकाणही योग्य नव्हतं. ही परिभाषा वापरण्याची आणि ती जागाही नव्हती आणि वेळही नव्हती. सामोपचाराने आम्ही घेतलं तरी सुद्धा मोहिते साहेब बोलत होते, ताई लोकांचा उद्रेक होईल असं वक्तव्य करू नका. बाकी सगळं बोलणं झालेलं आहे, तुम्ही सामोपचाराने चर्चा करा. पण चर्चा करायचा तिचा उद्दिष्टच नव्हता. कारण तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रेताला गेली तरी 50 खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी 50 खोके. आता 50 खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता. 50 खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता. पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची, ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली. तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही. शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे, भावना आहेत, आत्मसन्मान आहे. मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं. ते तुम्ही अवघ्या जनतेने बघितले. अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.